Hello student, in the last video we have seen the previous study of the noun clause. In that we are going to learn the further information about noun clause. Noun clause याविषयी आपण मागच्या पिरियडमध्ये थोडी माहिती घेतलेली आहे. आता यानंतर पुढील माहिती घेऊया. Noun clause as direct object. नाउन क्लॉज जो आहे तो एका वाक्याचा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा एक काम करतो, ज्यामध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो. एक्झाम्पल, आय कुड नॉट सी वेदर इट वॉज डे ऑर नाईट. आय कुड नॉट सी, ओके, आय कुड नॉट सी वेदर इट वॉज डे ऑर नाईट. आय कुड नॉट सी इथपर्यंत जो आहे तो मेन व्हर्ब आहे, मी बघू शकलो नाही. वेदर इट वॉज डे ऑर नाईट, ठीक आहे, हे काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो नाउन क्लॉज आहे आणि तो डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करतो. मी पाहू शकलो नाही म्हणजे व्हर्ब ॲक्शन काय, बघणे. काय बघणे, तर व्हॉट एव्हर इट वॉज डे ऑर नाईट, म्हणजे एक तर तो दिवस होता किंवा रात्र होती, ते मी पाहू शकलो नाही. ठीक आहे. त्यानंतर तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सकर्मक क्रिया असते. त्याच्यानंतर नाउन क्लॉज एक्झाम्पल्स ॲज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. नाउन क्लॉजमध्ये जसं डायरेक्ट ऑब्जेक्ट असते तसं इनडायरेक्ट ऑब्जेक्टसुद्धा असते. सी टोल्ड हुएवर वुड लिसन हर सॅड स्टोरी. सी टोल्ड हे काय, ती सांगितली. ठीक आहे, काय सांगितली, हुएवर वुड लिसन हर सॅड स्टोरी, जो कोणी तिची सॅड स्टोरी ऐकल. ठीक आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर या ठिकाणी पुढचा भाग बघूया. नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर येणारं जे ऑब्जेक्ट असते ते प्रिपोजिशन शब्दासोबत येते, त्याला नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असं म्हणतो. त्याचं ते काम करते. एक्झाम्पल, प्रिया वुड बी हॅपी विथ एनीथिंग वी गिव हर. प्रिया वुड बी हॅपी, प्रिया आनंदित राहील, विथ एनीथिंग वी गिव हर, जे काय तिला देईल तिच्यानं ती काय राहील, आनंदित राहील. ठीक आहे. खाली एक उदाहरण आहे, यू विल हॅव टू बी रेडी फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ व्हॉट एव्हर डिसिजन यू मेक. आपण जे काही वी विल हॅव टू बी रेडी टू फेस करण्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे. जे काही डिसिजन होईल त्यासाठी आपण रेडी असायला पाहिजे. इथून पुढचा जो भाग आहे ऑफ नंतर तो ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशनचा आहे. या ठिकाणी विथ नंतरचा भाग तो ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशनचा भाग आहे. ओके, थँक्यू.